सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9 हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 10 हप्ता 2000 रुपये, तर अशा 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9 हप्ता 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 10 हप्ता 2000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत आज कोणकोणत्या बँकांमध्ये नमोचे 2 हप्ते जमा केले जात आहेत, तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता। आता तुमचे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि 10व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9 हप्ता आणि नमोचा 10 हप्ता जमा झाला पाहिजे, तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील, तर अशा शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, तर बघा पहिलं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजे, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील, तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे।
आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची या ठिकाणी यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण सर्वात अगोदर नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत तेच आता आपण बघून घेऊयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन असायला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारे काढत असायला पाहिजेत. जर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, तुमचा ऑनलाईन सातबारा निघत असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण पात्रता पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे आणि अशा शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून पैसे जमा होत असल्यामुळे राज्यातील भरपूर शेतकरी बांधव खुश झालेले आहेत. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावल्यात आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता बघा शेतकरी बांधवांना, जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ते पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती. परंतु अखेरा अशा प्रकारच्या चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचे 2 हप्ते जमा केले जात आहेत, तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत, परंतु अशा सर्व बँकेमध्ये नमोचे 2 हप्ते जमा केले जाणार नाहीत. महाराष्ट्र राज्यातील फक्त या 5 प्रकारच्या बँकेमध्येच हे पैसे जमा केले जात आहेत. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SBI बँक आहे. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुमचं बँक आता SBI बँकेमध्ये म्हणजेच भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बँकांची यादी सांगत आहोत. तर बघा, पहिली बँक SBI बँक, तिलाच आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक म्हणतो. या बँकेतील शेतकरी बांधवांना हे पैसे आता सोडले जात आहेत. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, तर अशा बँकेतील शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण बँका पाहिलेल्या आहेत. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा
संपवण्यात येत आहे. तर हे जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही. जे शेतकरी बांधव गरजू आहे, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवासाठी 12 जिल्हे असे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पाळत असतात. बघा सध्याच्या स्थितीला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थकीत होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मागचा थकीत हप्ता आणि चालू हप्ता अशा 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. बघा काही बँकांची यादी पाहिलेल्या आहेत, परंतु शेवटच्या 5 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. आणि आज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते सोडले जात आहेत, तर त्या जिल्ह्यांचे सविस्तर पद्धतीने आता यादी सुद्धा पाहत आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. तर सध्याच्या स्थितीला कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. अखेर शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पात्रता पाहिलेली आहेत, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे ते सुद्धा आता आपण पाहिलेले आहेत. आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे आणि अशा शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहत आहोत. परंतु बँकांच्या आणि जिल्ह्यांच्या यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा दिलासा दिला जात आहे. शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी केली जाणार असून राज्यातील शेतकरी बांधवांची 2 कोटींची कर्जमाफी होणार आहे. आणि जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेड करत आहेत, तर त्या शेतकरी बांधवांना आता दिलासा दिला जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात, कारण सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना भरपूर कामे असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता बँका पाहून घेऊयात. आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये, यासोबत बीड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यासोबत यवतमाळ जिल्हा
जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा यासोबत वरच्या साईडचा रायगड, रत्नागिरी अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सविस्तर पद्धतीने बँकांचे आणि जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता किती वाजल्यापासून जमा होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे राज्य सरकार आता म्हणजेच फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे तिघे पण आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा 10वा असे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे आता 4,000 रुपये जमा करणार आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव लाभार्थी आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला आता दिलासा मिळणार आहे. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, कारण आधार कार्डवरून हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.